नवीन महाबळेश्वर संदर्भात आपण मागच्या महिन्यातच एक व्हिडिओ केला होता। एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा म्हणण्यापेक्षा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। आणि या संदर्भातला आपण एक व्हिडिओ तयार केला होता। यावरती मला अनेक जणांचे कमेंट्स आले। 2 दिवसापूर्वी या नवीन महाबळेश्वरमध्ये 67 गावे ही इको सेन्सिटिव्ह म्हणून केंद्राच्या अखत्यारीतल्या खात्यांनी जाहीर केलेली आहेत। आणि त्याच जोडीला वन खात्याने एकनाथ शिंदे यांचा दुसरा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाचा, त्यामध्ये देखील काही आक्षेप घेतलेले आहेत। या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ संपूर्ण बघा। ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। व्ह्यूवर्स वाढत आहेत, मी हे दर व्हिडिओमध्ये सांगतोय की व्ह्यूवर्स वाढत आहेत, सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे। ज्या गतीने वाढलं पाहिजे त्या गतीने ते वाढत नाही। वाढतंय नाही म्हणायला हरकत नाही, पण ज्या गतीने वाढलं पाहिजे त्या गतीने ते वाढत नाही। त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मागच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी एक व्हिडिओ केला होता। मी साताराला गेलो होतो, एक 6-7 दिवसाच्या दौऱ्यावरती होतो। तिथे मला काही मंडळी भेटली आणि त्यांनी मला नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंदर्भात माझ्याशी चर्चा केली, बोलले। त्यामुळे तिकडच्या जे काही सरकारी कार्यालय होती 2-3 पंचायत समित्यांची, जिल्हा परिषदेची आणि जिल्हाधिकाऱ्याचं, त्यांना भेटलो, तिथल्या काही गावकऱ्यांना भेटलो आणि त्या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ आपण तयार केला होता। नवीन महाबळेश्वर प्रकल्प येतोय त्या संदर्भातला। मात्र या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला विरोध देखील होणार हे देखील आपण त्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आणि तसा तो विरोध सुरू झाला होता। त्यानंतर त्यातली काही गावं, 67 गावं इको सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत। नव्याने 294 गावांसाठी MSRDCची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याच जोडीला या प्रकल्पाला लागून, या प्रकल्पाला सहाय्यभूत ठरणारा किंवा या प्रकल्पापैकीच एक म्हटलं तरी हरकत नाही असा एक दुसरा ड्रीम प्रोजेक्ट होता माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा। तो सातारामधला मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाचा, जो कोयना धरणाच्या मध्ये येतोय, ते शिवसागर जलाशयातला। तर त्या प्रकल्पाला देखील आता वन खात्याचे मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी स्थगिती दिलेली आहे। आणि त्याच जोडीला म्हणजे आजचा व्हिडिओ हा फक्त महाबळेश्वर संदर्भातला जरी असला, महाबळेश्वर प्रकल्पांच्या संदर्भातला जरी असला, तरी त्यामागची जी राजकीय गणितं आहेत आणि त्यासाठीच मी आजचा जो थंबनेल केलेला आहे तोच आहे की वन खात्याच्या नथीतून एक राजकीय तीर मारला जातोय का MSRDCच्या कामांवरती, एकनाथ शिंदे यांच्या प्रोजेक्ट्सवरती। त्यातली गणितं काय आहेत, राजकीय गणितं काय आहेत। ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, यातली काही गणितं आहेत ती याच्यामध्ये डोकावत आहेत का, त्याची काही किनार आहे का या प्रकल्पांना स्थगिती देण्यात, त्याच्यामध्ये खोडा घालण्यात, ते स्लो डाऊन करण्यामध्ये। त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल बोलणार नसलो तरी याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील ते या राजकारणासंदर्भात देखील असतील। आजचा व्हिडिओ हा छोटासा आपण फक्त महाबळेश्वर आणि त्या संदर्भात बोलू आणि जाताना या ओघाने येणाऱ्या या विषयांना आपण चर्चा देखील करणार आहोत। तर झालंय असं की ती जी 67 गावं आहेत सातारा जिल्ह्यातली, जो कोयना बॅकवॉटरला लागून जो हा प्रकल्प येतोय नव्याने महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पामध्ये, त्यामध्ये आता 294 नवीन गावांचा समावेश करायला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। आणि जी 67 गावं आहेत की केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या सूचीतली आहेत। ती 67 कुठली गावं आहेत ती आपण पटकन बघूया। ती जावळी तालुक्यातला आडोशी, आगलावेवाडी, धनकवडी, दिवे, दवेवाडी, जुमटी, करंडी-तर्फे मेढा, खिरखंडी, कुंभारगणी, कुसापूर, कुसवडे, माडोशी, मालचौंडी, मालदेव, मोळेश्वर, मामुर्डी, मेट-इंदवली, मोहट, मोरावळे, नरफदेव, निझरे, पालीतर्फे ताम, पिंपरीतर्फे मेढा, सावरत, सायली, ताकवली, तांबीतर्फे मेढा, वाघेश्वर, वाहिटे आणि वासोटा हे जावळी तालुक्यातली आहेत। साताऱ्यामधले देखील गावं आहेत, काही साताऱ्यामधली कमी गावं आहेत। आगुडेवाडी, आकले, भांबावडी, चिंचणी, गोगावळेवाडी, ज्योतिबाची वाडी, कामठी, पाटेघर, वेळे आणि यवतेश्वरी सातारा जिल्ह्यातली आहेत। आणि पाटणची देखील आहेत। आंबावणे, अमरुळे, आसावळेवाडी, चाफेर, ढोकावळे, गोकुळतर्फे हेळवाग, घाणाव, डिचोळी, हुंबरवाडी, काळकेवाडी, कावरवाडी, मालोशी, मनेरी, मार्लोशी, मस्तेवाडी, जिथे जे नवीन पूल होत आहेत निर्माण ते,
मिरगाव, नाटोशी, नावडी, नवजा, पुनवळी, रुळे, शिरशंगे, तळीये, तोंडोशी, तोरणे, झाडोळी आणि झाकडी ही जी 67 गावं आहेत ती केंद्र सरकारने आता त्यांच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याची जाहीर केलेली आहे. आतापर्यंत या गिरिस्थान प्रकल्पामध्ये 529 गावं समाविष्ट केली असून यातली 237 गावं ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडत असल्याचं समोर आलंय. त्याच्यामध्ये ही 67 नव्याने आलेली गावं देखील आहेत, ते लक्षात घ्या. राज्य सरकारने आता नव्याने मंजुरी दिलेली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला म्हणजे MSRDCला आणि ते या तब्बल 529 गावांसाठी नवीन प्राधिकरण म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यातल्याच या गिरिस्थानामध्ये 235 गावांचा अधिसूचित क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, साताऱ्यातल्या या 529 गावांसाठी जे प्राधिकरण केलेलं आहे त्याच्याकडनं आता हा नवीन आराखडा अंतिम केला जाईल. त्याच्यात 235 गावांनजीक आणखी 294 गावांचा समावेश होणार आहे. या 294 गावांचं एकूण क्षेत्रफळ 94,404 हेक्टर म्हणजेच 944 चौरस किलोमीटर आहे आणि यापूर्वीची जी 235 गावं होती त्या गावांचं एकूण क्षेत्रफळ आहे 1,15,300 हेक्टर. लक्षात घ्या मित्रांनो, त्यामुळे या नवा प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने साताऱ्यातल्या 529 गावांमधलं 2,09,700 हेक्टर म्हणजेच तब्बल 2,097 चौरस किलोमीटरचं क्षेत्र हे MSRDCच्या नियोजन प्राधिकरणामध्ये असणार आहे आणि हे अत्यंत इंटरेस्टिंग आहे, अत्यंत महत्वाचं आहे. कारण हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट महत्वाकांक्षी प्रकल्प असला तरी तो सातारा जिल्हा आणि आजूबाजूचे जे 4 तालुके आहेत म्हणजे सातारा, जावळी, पाटण आणि महाबळेश्वर यांच्यासाठी प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. याच्यावरती आपण मागचा व्हिडिओ केला होता, त्याची लिंक मी तुम्हाला मुद्दाम देतो, ती देखील तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा प्रकल्प किती महत्वाचा आहे तो. पण मी त्या व्हिडिओत देखील म्हटलं होतं ते आता देखील सांगतो की याला विरोध होणार हे अपेक्षितच होतं. याचं कारण असं आहे की पण त्यातली एक म्हणजे त्याचं कारण असं म्हणण्यापेक्षा त्यातली एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथले जे राजकारणी आहेत, विविध राजकीय पक्ष आहेत, त्यांनी 2 गोष्टी महत्वाच्या याच्यामध्ये लक्षात घेतलेल्या आहेत आणि त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा देखील दिलेला आहे. तो असा आहे की यामुळे पर्यटनाला सुधारणा मिळणार आहे, पर्यटनाला सुधारण्यास वाव मिळणार आहे, पर्यटन जबरदस्त वाढणार आहे आणि त्याच जोडीने या पर्यटनाच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं म्हणजे रोजगार उत्पन्न होणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या ज्या 4 तालुक्यातल्या अनेक तरुणांना तरुणींना इथे रोजगार मिळणार आहे आणि हे त्या दृष्टीने महत्वाचं आहे. आपण मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं, या व्हिडिओत देखील मी ते तुम्हाला पुन्हा एकदा अधोरेखित करतो. त्यामुळे विरोध होणार आहे, तो विरोध कुठल्या कारणाने आहे ते आपल्याला नंतर कळणारच आहे, वेळोवेळी ते आपल्या समोर येणारच आहे. पण ते आपण मागच्या व्हिडिओतही म्हटलं होतं, या व्हिडिओत देखील म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, त्याच जोडीला त्याच्या बाजूला जो प्रोजेक्ट येतोय तो देखील ड्रीम प्रोजेक्ट महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तो सातारामधला मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाचा प्रोजेक्ट आहे. तो कोयना धरणातील शिवसागर हे जो जलाशय आहे त्या प्रकल्पाचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं आणि हा असं म्हटलं जातं की हा देशातला गोड्या पाण्यातला पहिला प्रकल्प असणार आहे. पण अर्थातच विविध प्रोजेक्ट करत असताना, विकासाचे प्रोजेक्ट करत असताना विकासाच्या जोडीने निसर्गावरती कुऱ्हाड चालवली जात असते आणि त्यामुळे काही प्रोजेक्ट हे सेन्सिटिव्ह होतात, काही प्रोजेक्टना विरोध होतो. त्यामुळे त्याची सांगड घातली जाणं अत्यंत आवश्यक आहे. हे जे नेहमी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की विकासाबरोबरच निसर्ग संवर्धनाची, पर्यावरणाची, पर्यटनाची म्हणजे पर्यटनाच्या वाटा उघडल्या जाण्यासाठी देखील काही प्रोजेक्ट राबवले जात असतील तरी देखील पर्यावरणाचे आणि निसर्गाचे संवर्धन केलं पाहिजे. त्याच्या देखील संदर्भातल्या गोष्टींची अत्यंत काळजीपूर्वक आखणी आणि नियोजन केलं पाहिजे. तेच इथे होताना दिसत आहे. त्यामुळे काही लोकांनी जे आंदोलन केलंय त्या आंदोलनाला अनुसरून 16 परवानग्या अद्याप मिळाल्या नसल्याने वन खात्याचे मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी या प्रकल्पाला आत्तापुरता स्थगिती दिलेली आहे. अर्थात नवीन महाबळेश्वर नंतर हा मुनावळेचा जलपर्यटन हा जो पर्यटनाच्या दृष्टीने होणारा नवीन महाबळेश्वराच्या प्रकल्पाच्या दृष्टीने असणारे जे प्रोजेक्ट आहेत त्याला इको सेन्सिटिव्ह म्हणा किंवा हे बाकीचे कारणांमुळे म्हणा स्थगिती देण्यात येते, स्लो डाऊन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ही जी गणितं आहेत पर्यटन संदर्भातली, पर्यावरणासंदर्भातली, नैसर्गिक ज्याला म्हणता येईल की समतोल राखण्यासंदर्भातली ती आहेतच, ती गणितं देखील आहेतच. पण आणि हा जो पण आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. याचं कारण असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. भाजप
आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये कुरबुरी सुरू असल्याच्या बातम्या देखील मीडियातनं सातत्याने वारंवार दाखवल्या जात असतात. तीनही नेते जेव्हा सांगत असतात की असं काही नाहीये, तरी देखील मीडियाला थोडंसं जरी खूट झालं तरी ते कारण पुरतं आणि मीडियाला म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही युट्यूबर्स देखील आहोत आणि त्यामुळे ते असे व्हिडिओ बनतात, अशा काही बातम्या निर्माण होतात. तर ते नक्की काय आहे हे देखील आपण मगाशी मी म्हणालो तसं मी आता तुम्हाला सांगतोय की हे जे प्रोजेक्ट आहेत, जे प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचे महत्वाकांक्षी किंवा त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट मानले जातात, त्याच जोडीने वन खात्याचे जे मंत्री आहेत, ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून असं म्हटलं जात आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणायला, त्यांना खो द्यायला बघतायत का? ते तसं नाही असे खुलासे आणि अशा बातम्या वारंवार देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्याकडनं देखील आल्या की तसं काही नाहीये. पण ठाणे जिल्ह्यामध्ये वेगळा जनता दरबार घेणं, पालकमंत्री नसताना गणेश नाईक यांनी पालघरमध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांची कामं सुरू ठेवणं, मुंबई महापालिकेच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी आणि ज्या काही घटना आता वारंवार घडायला लागलेल्या आहेत, प्रामुख्याने उबाठा गट, शिवसेना शिंदे गट, मनसे आणि भाजप याच्यामध्ये त्याची काही राजकीय किनार या सर्व गोष्टींना आहे का? ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या महत्वाच्या महापालिका येतात, ज्या तीन आहेत, जी ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका. नवी मुंबई महानगरपालिका याचा उल्लेख मी मुद्दाम करत नाही, कारण त्यात इथे एकछत्री अंमल हा गणेश नाईकांचा आहे, हे मान्य करावं लागेल, हे कबूल करावं लागेल. पण उर्वरित ज्या तीन महापालिका आहेत, ठाणे केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मीरा भाईंदर, याच्यावरती भारतीय जनता पक्ष गणेश नाईक यांच्या माध्यमातून, यांच्या सहाय्याने, यांच्या मजबूत नेतृत्वाने आपलं घोडं पुढे दामटू बघतंय का? इथे युती म्हणून, महायुती म्हणून या निवडणुका लढल्या जाणार आहेत का? त्याच जोडींनी ठाणे जिल्ह्यातल्या आणि पालघर जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत. त्यामागची काही गणितं देखील याच्यामध्ये आहेत का? एक लक्षात घ्या मित्रांनो, प्रकल्प कुठलेही असो त्याच्यातनं एक अर्थकारण घडत असतं, अर्थकारण उभं राहत असतं आणि हे अर्थकारण आणि राजकारण याचा समन्वय हे एकात एक हातात हात घालून कसे चालतात हे तुम्हाला आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. आणि त्यामुळेच राजकीय महत्वाबरोबरच आर्थिक महत्व आणि आर्थिक कोंडी करण्यासाठी देखील ही अशी काही गणितं आखली जात आहेत का? कोणाच्या नथीतून कोणावरती तीर सोडले जात आहेत का? या संदर्भातले आणखीन डिटेल्स आपण गोळा करतोय, ते मिळालेले आहेत. त्यामुळे एक राजकीय व्हिडिओ वेगळा आपण करणारच आहोत. पण नवीन महाबळेश्वर आणि हा मुनावळेचा जलपर्यटन प्रकल्प याला ही एक किनार आहे आणि त्यासाठी आपण या विषयाचा उल्लेख किंवा या विषयाचा ज्याला म्हणता येईल की उहापोह आपण या व्हिडिओमध्ये देखील मुद्दामून केलेला आहे. याचं कारण असं आहे की नवीन महाबळेश्वरचा जो प्रकल्प आहे तो केवळ त्याच्याकडे राजकीय हेतूंनी आणि राजकीय दृष्टींनी बघणं योग्य ठरणार नाही. त्याच्याकडे आपण एक नवीन प्रकल्प म्हणून, एक ज्याला म्हणता येईल की रोजगाराला चालना देणारा प्रकल्प म्हणून, सातारा जिल्ह्यातली जी 4 तालुके आहेत त्या 4 तालुक्यांना जवळ घेऊन येणारा प्रकल्प म्हणून बघणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये राजकीय गणितं कोणी कितीही सेटल करत असलं तरी तिथे राहणारे जे नागरिक आहेत त्यांना त्याच्यातनं रोजगार उत्पन्न होणार आहे आणि तो कसा होणार आहे, त्याच्या जोडीने निसर्गाचं संवर्धन कसं केलं जाणार आहे, पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाणार आहे हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी केला होता. आपली कमेंट्स याच्यावरती मला अपेक्षित आहेत आणि याच्यावरती अपेक्षित आहे याचं मी कारण असं सांगतोय, नेहमी मी सांगतो की तुम्ही याच्यावरती कमेंट द्या, पण आता मी सांगतो की अपेक्षित आहेत. याचं कारण असं, या संदर्भातल्या नैसर्गिक संवर्धनासंदर्भातल्या, पर्यावरण संदर्भातल्या, पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भातल्या आणि त्याच जोडीने विकास करत असताना, रोजगार उत्पन्न करत असताना, रोजगाराच्या संधी उत्पन्न करत असताना, विकासाच्या संधी उत्पन्न करत असताना नैसर्गिक समतोल राखणं, पर्यावरण समतोल राखणं हे किती आवश्यक आहे याच्या संदर्भात तुमचे काही कमेंट्स असतील, तुमच्या काही सूचना असतील, त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ काही तुम्हाला बघायचे असतील, कारण कोकणाची देखील जी किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे किंवा कोकण समृद्ध आहे तिथे देखील काही नवीन प्रकल्प तिथले मंत्री नितेश राणे
योगेश कदम आणि उदय सामंत यांच्या माध्यमातून येऊ घातलेले आहेत. आदिती तटकरे देखील, भरत गोगावले देखील, विसरलो होतो मी त्यांचं नाव घ्यायला. या सर्व 5-6 जणांच्या माध्यमातून तिथे देखील वेगवेगळे प्रकल्प येतात. तर त्या संदर्भात देखील तुमच्या काही सूचना असतील, तुमचे काही कमेंट्स असतील, ते मला तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा, कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. मी नेहमी आता हल्ली तुम्हाला विनंती करतोय की माझे व्ह्युअर्स वाढत आहेत, सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे, ते देखील वाढतंय, पण मला पाहिजे त्या गतीने वाढत नाहीये. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रमंडळींमध्ये ते शेअर करा. त्यांना देखील सबस्क्रिप्शन करायला सांगा, त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, त्यांना देखील शेअर करायला सांगा. या व्हिडिओ संदर्भातल्या तुमच्या कमेंट्सची आणि तुमच्या मला येणाऱ्या व्हॉट्सअपच्या मेसेजेसची मी वाट बघतोय. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.